नमस्कार, मी अन्वी अमृतथळे पुन्हा एकदा अन्वीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मंडळी, तुम्ही देखील नेहमी एकाच प्रकारची बिर्याणी खाऊन कंटाळला असाल तर आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत चवीला अप्रतिम लागणारी चिकन टिक्का दम बिर्याणी, ती सुद्धा दाणेदार भाताची आणि डबल लेअर वाली. त्याचबरोबर या बिर्याणीला आपण स्मोकी फ्लेवर पण देणार आहोत, जेणेकरून या बिर्याणीची चव अजून दुप्पट वाढेल. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याही पेक्षा चवीला खूप जबरदस्त लागते. तर मंडळी, तुम्हालाही घरगुती बिर्याणीचा फूड बिझनेस सुरू करायचा असेल किंवा बनवायला शिकायचे असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी स्टेप बाय स्टेप शेवटपर्यंत नक्की बघत राहा, म्हणजे तुम्ही देखील परफेक्ट बिर्याणी बनवायला शिकाल. आता आपण फर्स्ट स्टेप मध्ये चिकन मॅरिनेट करून घेऊया. आज आपण अर्धा किलो प्रमाणात बिर्याणी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 750 ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि मध्यम असे पीस कट केले आहे. थोडं जास्त घेतलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 500 ग्रॅम चिकन घेतलं तरीही चालेल. आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी पावडर मसाले ऍड करूया. 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून लाल तिखट, जिरे पावडर, हळद, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि चवीनुसार मीठ ऍड करूया. आता त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 4 चमचे फ्रेश दही घालूया. दही नेहमी फ्रेश घ्यायचे आहे. आणि आता हे सर्व मसाले आणि दही चिकनला छान मिक्स करून घेऊया. आता हे सर्व मसाले छान एकजीव झाल्यावर यात अर्धा लिंबू पिळून घेऊया आणि 1 टीस्पून चिकन टिक्का मसाला ऍड करूया. त्याला झमझम मसाला देखील म्हणतात. हा झमझम मसाला तुम्हाला चिकनच्या दुकानातच मिळेल. आणि थोडासा फूड कलर ऍड करूया, त्यामुळे चिकनला छान रंग येतो. आता पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. आता आपण याला स्मोकी फ्लेवर देणार आहोत. त्यासाठी गॅसवर कोळसा लालसर होईपर्यंत गरम करून घेऊया. आता चिकन मध्ये एक छोटी वाटी ठेवूया. त्यामध्ये गरम केलेला कोळसा ठेवायचा आहे आणि त्यावरती तूप घालूया. लगेचच झाकण ठेवून घ्यायचं आहे. वाव, तुम्ही पाहू शकतात किती छान धूर येतोय. साधारण 3 ते 4 मिनिटं स्मोकी फ्लेवर येऊ देऊ आणि मग वाटी काढून घेऊया. आता या चिकनवर पुन्हा झाकण ठेवून 30 मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया. आता आपण दुसरी स्टेप बघूया. बिर्याणीसाठी बासमती तांदूळ भिजून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 ग्लास म्हणजे जवळपास अर्धा किलो बासमती तांदूळ घेतले आहेत. त्याचबरोबर तांदूळ 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून त्यात पाणी घालून तांदूळ अर्धा तास भिजवून ठेवूया. आता आपण तिसरी स्टेप बघूया. ब्रिस्ता तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवर पॅन ठेवला आहे. त्यात 4 ते 5 पळी तेल घालूया. तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात. मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत. त्याचबरोबर तेल छान कडकडीत गरम झाले की त्यात कांदा ऍड करूया आणि कांद्याला 4 ते 5 मिनिटं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया. गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे, म्हणजे कांदा छान क्रिस्पी होतो. तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिटांनंतर कांद्याला छान ब्राऊन रंग आला आहे. कांदा आता प्लेट मध्ये काढून घेऊया. कांदा जास्त फ्राय करायचा नाही, कारण कांद्याची कुकिंग प्रोसेस प्लेट मध्ये काढल्यानंतरही चालूच असते. फ्राय कांदा जास्त डार्क झाला की तो चवीला कडवट लागतो, म्हणून गोल्डन ब्राऊन रंग आला की लगेचच कांदा प्लेट मध्ये काढून घ्यायचा. आता याच तेलामध्ये आपण चिकन टिक्का शालो फ्राय करून घेणार आहोत. जर तेल जास्त वाटत असेल तर थोडं वाटीत काढून ठेवलं तरीही चालेल. चिकनचे एक पीस तेलामध्ये सोडायचे आहेत आणि अलटून पलटून 4 ते 5 मिनिटं छान शालो फ्राय करून घ्यायचे आहे. वाव, तुम्ही बघू शकता चिकन छान फ्राय झाले आहे आणि रंगही किती जबरदस्त आला आहे. आता चिकन प्लेट मध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीचं सर्व चिकन टिक्का फ्राय करून घेऊया. आता आपण चौथी स्टेप बघूया आणि याच तेलामध्ये चिकन टिक्का मसाला तयार करून घेऊया. पुन्हा एकदा सांगते, तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. मला थोडं जास्त वाटत होतं म्हणून मी वाटीमध्ये काढून ठेवलं आहे. गरज लागली तर पुन्हा ऍड करूया. तेल गरमच आहे, यामध्ये खडे मसाले ऍड करूया. तमालपत्र, 3 ते 4 लवंग मिरी आणि 1 टीस्पून शाही जिरे. आता 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट घालूया आणि 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया, म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल. त्याचबरोबर 1 टीस्पून हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट ऍड करूया. हे सुद्धा मिनिटभर छान परतून घेऊया. आता त्यात 2 टोमॅटो बारीक चिरून घालूया. साधारण टोमॅटो परतून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवूया, म्हणजे टोमॅटो पटकन शिजले जातील. आता झाकण उघडून बघूया. तुम्ही बघू शकता टोमॅटो 1 ते 2 मिनिटांमध्ये छान शिजले आहेत. आता यात सुके मसाले ऍड करूया. 1 टीस्पून बिर्याणी मसाला, 1 टीस्पून लाल तिखट, जिरे पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ. हे सगळं मिनिटभर छान मिक्स करून घेऊया. आता यात दही ऍड करूया. मी एकूण जवळपास पाव किलो दही घेतले आहे. चिकन टिक्क्याला मगाशी 4 चम्मच घेतली आणि आता बाकी राहिलेली चिकन टिक्का मसाला मध्ये ऍड करूया. दही सुद्धा मसाल्यामध्ये छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया.
दही मिक्स झाले की त्यात थोडासा गरम मसाला ऍड करूया आणि ब्रिस्ता मधला थोडा फ्राय केलेला कांदा ऍड करूया आणि थोडा बिर्याणीवर गार्निशिंग साठी ठेवूया। त्याचबरोबर कोथिंबीर आणि 5 ते 6 पुदिनाची पाने घालूया। हे सर्व पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडंसं पाणी ऍड करूया आणि झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिटं ग्रेव्ही शिजवून घेऊया। 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण उघडून बघूया। वाव, तुम्ही पाहू शकतात मसाल्याला टेक्स्चर किती जबरदस्त आलं आहे। तेलही सुटले आहे। अशा पद्धतीत ग्रेव्ही ठेवली तर बिर्याणी ड्राय होत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे बिर्याणी खाताना छान लागते। आता यामध्ये फ्राय केलेला चिकन टिक्का 2 ते 3 मिनिटं मिक्स करून घेऊया। चिकन टिक्का मिक्स झाल्यावर थोडी कोथिंबीर घालूया। आता जवळपास आपला हा चिकन टिक्का मसाला तयार झाला आहे। आता आपण 5वी स्टेप बघूया, भात तयार करून घेऊया। इथे मी एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवले आहे। आपल्याला तांदळापेक्षा पाणी दुप्पट घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आली की यामध्ये काही खडे मसाले ऍड करूया। 2 तमालपत्र, दालचिनी, 1 मोठी वेलची, 1 चक्री फूल, अर्धा चमचा शाही जिरे, 2 हिरवी मिरची मधून कट केली आहे, थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, 7 ते 8 पुदिनाची पाने, 4 ते 5 लवंग मिरी, त्याचबरोबर चवीनुसार मीठ थोडं जास्त घालायचं आहे, अर्धा लिंबू पिळूया आणि हे सर्व मसाले या पाण्यामध्ये एकदा मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता लिंबू ऍड केल्याबरोबर पाण्याचा रंगही चेंज झाला आहे आणि भातही पांढरा शुभ्र होतो, म्हणून लिंबू आवर्जून घाला। आता यामध्ये भिजवलेले अर्धा किलो बासमती तांदूळ घालूया। एकदा छान ढवळून घेऊया। आपल्याला 80% भात शिजवून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे। भात 80% शिजला आहे की नाही हे ओळखण्यासाठी भाताचा दाणा घेऊन बघूया। दाणा मऊ झाला आहे, पण मधोमध अजून थोडासा कच्चा किंवा कडकपणा आहे, म्हणजे आपला भात बिर्याणीसाठी एकदम परफेक्ट शिजला आहे। आता भात चाळणीत काढून घेऊया। आता आपण 6वी आणि शेवटची स्टेप बघूया। बिर्याणीला लेअर आणि दम देऊया। सर्वात आधी एका खोलगट किंवा जाड बुडाच्या भांड्यात थोडंसं तेल घालूया। आता त्यावर भाताचा एक लेअर लावून घेऊया। त्यानंतर चिकन टिक्का मसाला सगळीकडे समान पसरून घ्यायचा आहे। आता यावर ब्रिस्ता तळलेला कांदा पसरून घ्यायचा आहे। ग्रीन आणि रेड फूड कलर ऍड करायचा आहे, तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे। त्याचबरोबर पुदिना आणि कोथिंबीर सुद्धा घालायची आहे। आता गॅस ऑन करून तवा ठेवायचा आहे आणि त्या तव्यावर बिर्याणीचा टोप ठेवायचा आहे। त्याचबरोबर बिर्याणीच्या कडेकडेने तूप सोडायचं आहे। याने बिर्याणीचा भात छान मऊ शिजला जातो। आता टोपावर एक झाकण ठेवून त्यावर जड भांडं ठेवायचं आहे, म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही। आता बिर्याणीला 20 ते 25 मिनिटं दम देऊया आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे। वाव, बिर्याणीचा अप्रतिम सुगंध घरभर दळवळला आहे। 20 ते 25 मिनिटांनंतर झाकण उघडून बघूया। तुम्ही पाहू शकता बिर्याणी किती छान दाणेदार झाली आहे। चिकनही एकदम मस्त शिजले आहे आणि मसालेही भाताला छान मुरले आहेत। तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच तुमच्या प्रेमामुळे अन्वीज किचन खूप पुढे जात आहे। असाच सपोर्ट कायम ठेवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।